शॅम्पू आणि वेगवेगळी केमिकल्स यांचा उपयोग करून बनावट दूध तयार करणाऱ्या एका टोळीचा काही दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलीस आणि FDA यांनी एका संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला होता। नेमकी तारीख सांगायची झाली तर 4 जुलैला पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मनसरमध्ये 14 जणांना बेड्या ठोकल्या होत्या। सुशांत हिंगे हा या टोळीचा मास्टरमाइंड होता। या सुशांत हिंगेच्या पुढच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात। या सुशांत हिंगेनी बनावट दूध तयार करण्यासाठी एक फॉर्म्युला तयार केला होता। कुठलं केमिकल किती प्रमाणात मिसळायचं हे त्यांनी नक्की केलं होतं आणि हा फॉर्म्युला तो राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील दूध संकलन करणाऱ्यांना विकत होता आणि हे दूध संकलन करणारे या फॉर्म्युलाचा उपयोग करून बनावट म्हणजे नकली ॲनालॉग दूध तयार करत होते आणि ते दूध डेअरींपर्यंत पोहोचत होतं आणि जे दुधाचे ब्रँड्स आहेत त्या ब्रँडच्या माध्यमातून लोकांच्या आहारामध्ये येत होतं। हे सगळं कसं सुरू होतं, याची राजकीय कनेक्शन्स काय आहेत आणि या टोळीची मोडस ऑपरेंडी कशी होती, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। कॅमेरामन विजय राऊतसह मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। सर्वात आधी या टोळीची सुरुवात कशी झाली, कशामुळे झाली, तर हा सुशांत हिंगे पुतणे आहे विष्णू काका हिंगे यांचा। हे विष्णू हिंगे पुणे जिल्ह्यातील मनसरमधून जिल्हा परिषदेचे निवडून आलेले सदस्य आहेत। पक्ष आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस। आणि हे विष्णू हिंगे याआधी जी सहकारी दूध उत्पादक संघटना आहे कात्रज दूध संघ म्हणून जो ओळखला जातो, या दूध संघाचे प्रमुख देखील होते आणि आत्ता या कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळावरती देखील ते कार्यरत आहेत। तर अशा पद्धतीनं दूध धंद्यात दुधाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले हे विष्णू हिंगे आणि त्यांचा पुतण्या हा सुशांत हिंगे। तर या काकांच्या माध्यमातून सुशांत हिंगेचा देखील या दूध धंद्यात किंवा या दुधाच्या सगळ्या व्यवसायात शिरकाव झाला आणि त्या संबंधातून त्यातून उभ्या राहिलेल्या त्याच्या नेटवर्कमधून त्यांनी हे नकली दूध तयार करून विकायला सुरुवात केली। सर्वात आधी त्यांनी त्यासाठी एक फॉर्म्युला तयार केला। हा फॉर्म्युला काय आहे हे आपण जाणून घेऊयात, ज्याच्यामुळे आपल्याला या टोळीची मोडस ऑपरेंडी लक्षात येईल। कोणती कोणती केमिकल्स वापरली जात होती, तर शॅम्पू, डिटर्जंट, स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पावडर, पाम तेल, इमल्सिफायर ही सगळी केमिकल्स वापरली जात होती। स्किम्ड मिल्कमुळं काय होतं तर दुधातील स्निग्धता वाढते, व्हे पावडरमुळं दुधातील प्रोटीनचं प्रमाण वाढतं, पाम तेलामुळे दुधातील फॅट वाढतं, तर इमल्सिफायरमुळं आणि शॅम्पूमुळं हे सगळे घटक एकजीव करता येतात। हा फॉर्म्युला या सुशांत हिंगेनी तयार केला होता आणि त्यासाठीची केमिकल्स तो पुणे जिल्ह्यातील मनसर जवळील अवसरी खुर्द गावामध्ये एकत्र करत होता। त्यासाठी नवकार डिस्ट्रीब्युटर नावाने त्यांनी त्या ठिकाणी एक दुकान खोललं होतं आणि या दुकानाचं जे गोडाऊन आहे खरं तर ती एक कौलारू खोली आहे, कौलारू छप्पर असलेली खोली आहे। त्या खोलीमध्ये त्यांनी ही सगळी केमिकल्स, डिटर्जंट त्या ठिकाणी साठवून ठेवली होती आणि वेगवेगळ्या गावातील दूध संकलन करणाऱ्यांना तो ही केमिकल्स विकत होता, हा फॉर्म्युला विकत होता। या सगळ्याचा उलगडा कसा झाला, तर या मनसर तालुक्यातील एका गावामध्ये ठकसेन अरगडे नावाचा दूध संकलक दूध गोळा करत होता। सर्वात आधी या मनसर तालुक्यातील पिंपळगाव खडकी गावात जय श्रीराम डेअरी या नावाने दूध संकलन करणाऱ्या ठकसेन अरगडेबाबत FDAला संशय आला आणि या पिंपळगाव खडकी गावातील जय श्रीराम डेअरीवरती FDAकडून छापा टाकण्यात आला आणि या छाप्यात 2767 किलो बनावट दूध FDAला आढळलं, ज्या दुधाची किंमत होती 1,04,000
1,64,000 रुपये. खरं तर रकमेच्या स्वरूपात पाहायला गेलं तर ही फार मोठी कारवाई नव्हती, मात्र हा लोकांच्या जीवाशी खेळ होता. आणि या ठकसेन आरगडेकडे जे दूध जप्त करण्यात आलं होतं त्या दुधाचे नमुने तपासण्यात आले असता ते भेसळयुक्त किंबहुना बनावट दूध असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर हे 2,767 किलो दूध या ठकसेन आरगडेच्याच शेतामध्ये नष्ट करण्यात आलं. मात्र या ठकसेन आरगडेकडे चौकशी केली असता त्यांनी या नकली दुधासाठीचा फॉर्म्युला या सुशांत हिंगेकडून आणल्याचं सांगितलं आणि त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस आणि FDA यांनी 4 जुलैला कारवाई केली. या नौकार डिस्ट्रीब्युटरच्या त्या एका खोलीमध्ये असलेल्या गोडाऊनवरती छापा टाकला. तिथून केमिकल्स जप्त करण्यात आली आणि एकूण 14 जणांना अटक करण्यात आली, ज्यामध्ये या सुशांत हिंगेला ही केमिकल्स पुरवणाऱ्या पुरवठादारांचा समावेश आहे. त्याचबरोबर दूध संकलन करणाऱ्या वेगवेगळ्या शहरातील दूध संकलकांचा समावेश आहे, वाहतूकदारांचा समावेश आहे आणि गोडाऊन चालवणाऱ्यांचा देखील समावेश आहे. आणि मी जसं म्हटलं की या सुशांत हिंगेच्या पुढच्या चौकशीतून आणखी 10 दूध संकलक अटक करण्यात आले रविवारी, ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील 7 दूध संकलकांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील 2 दूध संकलकांचा समावेश आहे आणि 1 दूध संकलक हा जालना सिल्लोड या परिसरातील आहे. आणि या जालना सिल्लोड परिसरातील दूध संकलकाकडून एक मशीन देखील जप्त करण्यात आली आहे. या मशीनच्या माध्यमातून ही वेगवेगळी केमिकल्स एकजीव केली जात होती आणि त्या आधारे हे बनावट दूध तयार केलं जात होतं. पुणे ग्रामीण पोलीस आणि FDAची कारवाई पुढे जाते आहे. 4 जुलैची ही कारवाई सुरुवात आधीची आणि त्यानंतर रविवारी झालेली म्हणजे 9 ऑगस्टला झालेली पुढची ही कारवाई. त्यामुळं या अशा बनावट दूध तयार करण्याच्या टोळीमध्ये राज्याच्या इतरही जिल्ह्यातील आणखी दूध संकलक सहभागी असण्याची शक्यता आहे. इथे पोलिसांनी किंवा FDAनी हे दूध नक्की कोणत्या ब्रँडच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत होतं किंवा कोणत्या ब्रँडमध्ये या नकली या बनावट दुधाचा समावेश करण्यात येत होता किंवा भेसळ करण्यात येत होती हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. तपास सुरू आहे. या नावाखाली पोलीस या ब्रँडची नावं देण्याचं टाळतायत, मात्र लोकांच्या मनात यामुळं शंका निर्माण होते आहे. त्यामुळं नक्की कोणत्या ब्रँडच्या माध्यमातून हे नकली दूध विकलं जात होतं हे समोर यायला हवं. आणि यातील एक राजकीय कनेक्शन सर्वात मोठं या सुशांत हिंगे आणि त्याचे काका विष्णू हिंगे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आहेत यांचं समोर आलं आहे. आणखी जर कोणती राजकीय कनेक्शन्स असतील तर ती देखील समोर यायला हवीत, कारण हे बनावट दूध आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.